वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला, रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। येवला शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भर घालणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्ते विकास कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या राणा प्रताप पुतळा ते बुंदेलपुरा तालीम या मार्गाच्या रस्ते काँक्रिटीकरणाचे कामाचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भाजप जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडे यांच्या प्रयत्नातून सुमारे 92 लाख रुपये निधीतून होत असलेल्या या कामाच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे उद्घाटन भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉक्टर शेफाली भुजबळ, नगराध्यक्ष राजू लोणारी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपनगराध्यक्ष पुष्पाताई गायकवाड, नगरसेविका तृप्ती राजपूत, पारोल गुजराती नगरसेवक महेश काबरा, कुणाल परदेशी आदीसह प्राध्यापक नाना लहरे, राजू सिंग परदेशी, बापू गाडेकर, तरंग पटेल, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, धनंजय कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष जयाताई जाधव यांच्यासह उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। भारतीय जनता पार्टी येवला यांच्या वतीने नामदार गिरीश महाजन आणि समदडिया यांचे प्रमुख आभार मानण्यात आले। विकास कामाच्या या धडाक्यामुळे येवला शहराचा चेहरामोहरा बदलण्यात मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून व युवा मोर्चा नाशिक जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक समीर भाऊ समदडिया यांच्या प्रयत्नातून व भुजबळ साहेब यांच्या सहकार्यातून आज इथं बुंदेलपुरा व्यायामशाळा ते बुंदेलपुरा व्यायामशाळा ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यापर्यंत रस्त्याचं भूमिपूजन 92 लाखाचा निधी आज इथं प्राप्त झालेला आहे। त्याचं भूमिपूजन इथं करण्यात आलेलं आहे आणि अतिशय चांगल्या दर्जाचं काम या रस्त्याचं होईल। अनेक दिवसापासून या रस्त्याचं काम प्रलंबित होतं। आमचे युवा मोर्चे जिल्हा अध्यक्ष समीर भाऊ यांनी प्रयत्नातून आणि आम्हाला जे कायम असं मोलाचं सहकार्य असतं, आमचे नामदार व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून हा निधी प्राप्त झाला। भारतीय जनता पार्टी येवला शहर व तालुका नामदार गिरीश भाऊ महाजन यांचं मनपूर्वक आभार मानत आहे। माननीय गिरीश भाऊ महाजन आपले जलसंपदा मंत्री यांच्या माध्यमातून आणि आमचे सहकारी समीर भाऊ समदडिया यांच्या प्रयत्नातून येवल्यात राणा प्रताप पुतळा ते बुंदेलपुरा हा रस्ता मान्य करण्यात आलेला आहे आणि त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। त्यामुळे आमच्या येवलेकरांना निश्चित ह्याचा फायदा होईल आणि ज्या काही आमचे जे लोक आहेत त्याचा फायदा होईल आणि त्यासाठी मी त्या सगळ्यांचे आभारी आहे। महाराणा प्रताप पुतळा ते बुंदेलपुरा तालीम या रोडचं उद्घाटन प्रसंगी या येवला नगरपालिकेचे नगरसेवक मान्य समीरजी समदडिया यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री तसा भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक मान्य गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून तसंच या तालुक्याचे भाग्यविधाते मान्य भुजबळ साहेब यांच्याही सहकार्याने या समीर भाऊंच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि हा रस्ता मंजूर झालेला आहे। या रस्त्याचं आज भूमिपूजन केलं। या भूमिपूजन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष समीर भाऊ समदडिया, बंडू भाऊ क्षीरसागर, शेफालीताई भुजबळ, लोखंडे साहेब, नानासाहेब लहरे असे असंख्य भारतीय जनता पार्टी व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद।